बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरातील बजाज कमानीसमोर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। 3 वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण होऊन देखील डिग्री न मिळाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। योग्य मोबदला आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। यामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माधव, छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज औद्योगिक परिसरातील बजाज कमानी समोर प्रशिक्षणार्थी एकवटलेले आहेत, आंदोलन सुरू आहे, नेमकं कारण काय? पासून हे प्रशिक्षणार्थी बजाज कंपनीमध्ये काम करत होते असं सांगितलं जातंय। त्यांना त्यावेळेस प्रमाणपत्र दिलं जाईल, म्हणजे डिग्री दिली जाईल असंही सांगितलं होतं। सोबतच त्यांना पुन्हा संधी दिली जाईल आणि हे सगळं करत असताना प्रशिक्षणाचा मोबदला हा योग्य दिला जाईल असं सांगितलं होतं। पण की तिन्ही गोष्टी केल्या गेल्या नाहीत म्हणून पहाटे 5 वाजल्यापासून मोठ्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं हे काम करणारे तरुण एकवटलेले आहेत। बजाज गेटच्या समोर ते थांबलेले आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचाही बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे संभाजीनगर पुणे या महामार्गावर ही कंपनी आहे, त्यामुळे हळूहळू ती मुलं रस्त्यावर येत आहेत, कारण तो संताप त्या मुलांमध्ये दिसतो आहे। आणि विशेष म्हणजे ही सगळी मुलं 25च्या आतली आहेत, म्हणजे जी असलेली ही मुलं आहेत आणि ते आक्रमकपणे आंदोलन करतायत। नक्कीच माधव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय बजाज कमानी समोर प्रशिक्षणार्थी एकवटलेले आहेत। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।